कथा क्रमांक 2. खंड्या. काका मामानं गुरं चरायला सोडली होती आणि तो काठी घेऊन गुरांच्या मागोमाग चालत होता. जेवण पाणी आवरून गुरं सोडायला तरी 10-11 वाजायचेच. तसं काका मामाचं वय पाहिलं तर 80 वर्षाच्या आत बाहेर असेल, पण पहिलवान गडी असल्यामुळं त्याचं अजूनही तब्येत जपून ठेवली होती. तो कोणत्याही कामात अजून तरक्या पोराचाही टाप लागू देत नव्हता. घरापासून 200-300 मीटर लांब असलेल्या विहिरीत तो पाण्याची मोठी घागर आजही अगदी सहज चढून घेऊन येत असे. अशा 7 घागरी पाणी सकाळ सकाळी भरणे व त्यानंतर त्याच विहिरीत अंघोळ करणे आणि मग जेवण करून जनावरांना हिंडवायला घेऊन जाणे हे त्याचं नित्याचं काम होतं. आजही तो असाच गुरं घेऊन निघाला होता. गुरांमध्ये मारकी गाय सर्वात पुढे वाट काढत चालली होती. अजून 2 गायी आणि त्याची 2 वासरं बरोबर होती. 2 म्हशी, त्याची 2-3 रेडकं, 4 शेळ्या, त्यांची 2-3 कोकरं आणि खंड्या कुत्रं अशा लवाजमा चालला होता. काका मामा त्याच्या पाठीमागं काठी टेकत चालला होता. खंड्या पाठीमागून चालत होता. खंड्या दिसायला पांढरा शुभ्र होता आणि त्याची गुडघ्याच्या वर उंची होती. काका मामा गुराकडे निघाला की खंड्या त्याच्या जेवणाची पिशवी तोंडात धरून आणून द्यायचा. काका मामा शिवाय तो राहतच नसे. गुरांमागनं शेळ्यावर लक्ष ठेवायचा. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट. एक कुत्र्याचं लहान पिल्लू रघूला गावात मारुतीच्या देवळाजवळ सापडलं होतं. ते पिल्लू घेऊन रघू घराकडे आला होता. काका मामा गुरांचे शेण काढत होता. तेवढ्यात रघू धापा टाकत पळत आला. बापू, पिल्लू बघा किती चांगलं घावलंय, असं रघू म्हणाला. काका मामानं पिल्लू बघितलं. पांढरधोड पिल्लू बघताच काका मामा हरकून गेला. अरे, कुठलं घावलं हे पिल्लू? गावातलंच की, मारुतीच्या देवळापाशी घावलं. आपण पाळूया का ह्याला? पाळूया की, असं काका मामा म्हणल्यावर रघू चांगलाच खुश झाला. मग नाव काय ठेवायचं ह्याचं? काका मामा जरा विचार करत म्हणला, खंड्या. खंड्या करतच रघू त्याला घेऊन गेला. त्या वेळेपासून खंड्या हे नाव जसं काका मामाने त्याला दिलं तसं खंड्या ही खरोखरच काका मामाचा झाला होता. पोरं पण खंड्याला लई जपायची. त्याला दूध भाकरी काला करून घालायची. त्याला मळ्याकडे घेऊन जायची. हळूहळू खंड्या मोठा झाला आणि त्या वेळेपासून हा खंड्या काका मामा संगच होता. त्यामुळं काका मामाचा खंड्यावर लई जीव होता. काका मामा त्याला शेळ्यांच्या दुधात भाकरी भिजवून घालत असे. काका मामा आज जरा उशीरच झाला होता. जाताना तळ रस्त्यावरचं लागत होतं. त्यामुळे रोजच्यासारखं आजही काका मामानं गुरं तळ्याजवळच आणली होती. पाणी पिताना म्हशी पाण्यात आत शिरत होत्या. त्यांना पाण्याचा गारवा बरा वाटत होता. परंतु काका मामाला आज उशीर झाल्यामुळं लवकर डोंगराकडं पोहोचण्याची घाई झाली होती. त्यामुळं त्यानं म्हशींना हाकलून पुढे काढलं व पाठीला लावलं. मारकी गाय पुढं वाट काढतच होती. तशी काका मामाच्या घरापासून डोंगर कोसभर दूर होता. जाताना डोंगरातूनच पायवाट होती. वाटेवर खाचखळगे, दगड, काटेरी झाडी झुडपं लागत होती. जनावर जाताना काही वेळ इकडं तिकडं दुसऱ्यांच्या रानात घुसत होती. त्याच्या मागोमाग जाताना त्याच्यावर ध्यान ठेवावं लागत होतं. तासाभरात काका मामा आपल्या डोंगरावर येऊन पोहोचला. डोंगरात झाडं झुडपं भरपूर प्रमाणात होती. जनावर हिंडायला सोडलं तर त्यावर लक्ष द्यावं लागत होतं. शेळ्या तर जरा नजर इकडं तिकडं झाली तर दिसायच्या बंद व्हायच्या. त्यामुळे काका मामासारखा लक्ष ठेवून असायचा. दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये काका मामाची ताल घातलेली 3 एकर रान होतं. त्यात ही शेताच्या लहान लहान पट्ट्या होत्या. काका मामा कधी कधी तालीवरच बसून राहायचा व तिथून नजर ठेवायचा. डोंगरात लांडग्यांचा पण वावर होता. कधी कधी शेळीवर हल्ला होण्याची खबर यायची. काका मामा पण सावध असायचा. पण खंड्यामुळं काका मामाला लांडग्याचं भ्या वाटत नव्हतं. असंच एकदा लांडगा डोंगरावर आला होता. धोंडेवाडीच्या सखूच्या शेळीचं लहान कोकरू मारलं होतं. तेही काका मामाच्या डोंगराच्या वरच्या बाजूलाच. त्यामुळे सखू जोरजोरात बोंबलायला लागली होती. मग
मग काका मामा लागोलाग भराभर चालत डोंगरावर चढला होता. त्याच्या मागोमाग खंड्याही होताच. त्यानं लगेच लांडग्याच्या पाठलाग सुरू केला. काका मामा सखूची समजूत घालत होता. कोकराच्या मानेच्या लांडग्यानं लचक्या तोडला होता. कोकरानं मान टाकली होती. सखूचं रडणं चालूच होतं. इकडं खंड्यापुरता एरीला पेटला होता. त्यानं लांडग्याचा पाठलाग सोडला नव्हता. 1-1.5 कोस दूरपर्यंत पळल्यामुळं दोघंही धापा टाकत होती. लांडगा करवंदीच्या जाळीला वळसा घालून त्या जाताना घसरला. तेवढ्यात खंड्यानं झेप घेऊन लांडग्याच्या नरडीवर आपल्या सुळ्या दातांची पकड रोवली होती. लांडगा व खंड्या दोघंही आणि अंतर घसरत गेली होती. पण खंड्यानं मात्र आपल्या दातांची पकड तसूभरही कमी होऊ दिली नाही. लांडगा आता इवळायला लागला होता. तेवढ्यात तिथं असणाऱ्या गुराखी पोरानं युवऱ्यानं जोरात हाळी दिली. "अय!" लांडगा धरला. काकामामाच्या खंड्यानं लांडगा मारला. इकडं काकामाला ही हाळी ऐकू आली. तसा तो गुरं सोडून फरशी कुऱ्हाड सावरत तरातरा युवऱ्या असलेल्या डोंगराकडं आला. फरशी कुऱ्हाड सावरत तरातरा युवऱ्या असलेल्या डोंगराकडं आला. तोपर्यंत खंड्यानं लांडग्याला निम्मार्ध गार केलंच होतं. तर युवऱ्यानंही तिथं येऊन पोहोचला होता. त्याच्या हातातही काठी होती. काका मामानं पुढं मागं न बघता कोराडीचा घाव लांडग्याच्या पाठडावर घातला. तसा खंड्याचा तावा सुटला. पण लांडग्याची हालचाल कमी झाली होती. तो आता फडफडायला लागला होता. थोड्या वेळातच त्याचा जीव सोडला. तोवर आणखी दोघं-तिघं सखूजवळ येऊन पोहोचली होती. लांडग्याचा मुडदा पाडताच सखूचा जीव भांड्यात आला. ती घामानं भिजली होती. शेळ्या दुसऱ्याला सांभाळायला लावून ती लांडगा मारलेला पाहायला आली होती. पण त्यानंतर काका मामानं मारलेल्या लांडग्याचं शेपूट कापून सर्वांना दाखवायला नेलं होतं. कारण त्याला खंड्याचं लई कौतुक वाटायचं. ज्याला त्याला काका मामा सांगायचा, "आमच्या खंड्यानं लांडगा मारला." सगळ्या गावात त्या गोष्टीत चर्चा झाली होती. काका मामाचा पुतण्या तुकाला तर सारा आभाळ ठेंगणं वाटू लागलं होतं. जरा कुठं चाहूल लागली की खंड्या भुकायला चालू करायचा. खंड्या लईच सावध राहायचा. त्यामुळं काका मामा बिनधास्त असायचा. दुपार टळली होती. पौष महिना सरत आला होता. त्यामुळे हिरवळ कमी होऊ लागली होती. तरीही काट्याकुटांची झुडपं बरीच होती. काका मामा अशाच एका झुडपाच्या सावलीत पोतं टाकून पडला होता. त्याला किंचित डुलका लागला होता. खंड्या जवळच बसला होता. मध्येच कान टवकारून पाहत होता. तेवढ्यात तिथे एक काळाशार नाग जवळ येताना खंड्याला दिसला. जवळजवळ 5-7 फुटाचा नाग जिभल्या चाटत पुढे येत होता. खंड्या त्याला बघताच गुरगुरायला लागला होता. पण नाग तसंच पुढे येऊ लागला. खंड्याचं गुरगुरणं वाढलं होतं. तसा नाग फणा काढू लागला. खंड्याला पुढं संकटाची चाहूल लागली होती. खंड्या मग आक्रमक पवित्रा झाला. नाग काका मामाकडे येऊ नये यासाठी खंड्या पुढं चाल करून गेला. पण नागालाही जणू माघार पसंत नव्हती. मग काय, दोघांमध्ये एक संघर्ष सुरू झाला होता. खंड्या कधी नागाला शेपटाकडच्या बाजूला पकडायचा प्रयत्न करायचा, पण नाग लगेच उलट फिरत खंड्याला हा डाव मोडून काढत होता. समोरून हल्ला करणं कोणालाही सोपं जात नव्हतं. दोघांची झपटाझपट बराच वेळ सुरू होती. कोणीच मागे हटण्याचं नाव घेत नव्हतं. इकडं काका मामाला गाढ झोप लागली होती. का कुणास ठाऊक. कधी असं न झोपणारा काका मामा आज काळ झोपेच्या अधीन झाला होता. खंड्याचं मध्येच गुरगुरणं चालू होतं. नागही फुस फुस असं फुसकारत होता. खंड्या त्याला चकवा देऊन त्याची शेपटी पकडण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या प्रयत्नाला यश येत नव्हतं. नागही त्याच्या प्रत्येक चालीला प्रत्युत्तर देत होता. लगेच दिशा बदलत होता. खंड्यानं माघार घेणं म्हणजे त्याच्या धन्याच्या किंवा काका मामा जीवाला धोका होता. असं करत करत या झटापटीत जवळजवळ 10 मिनिटं उलटली होती.
अखेर खंड्याचा प्रयत्न यशस्वी झाला व नागाच्या शेपटीला पकडण्यात त्याचं यश आलं. खंड्यानं त्याला गोल गोल फिरवत दूर फेकून दिलं होतं व पुन्हा त्याला पकडण्यासाठी अगदी चपळतेनं त्याच्याकडं धावला. पुन्हा नागाची शेपटी पकडून जोरदार हिसडा मारत पुन्हा त्याला दूर फेकून दिलं. तेवढ्यात काकामामाला जाग आली. पाहतो तर खंड्यानं भल्या मोठ्या नागाला पकडलं होतं. काकामामा लगबगीनं पुढं गेला तर नाग निपचित पडला होता. तरीही काकामामानं त्या नागाला डोक्यावर काठी रोवून मेला का नाही याची खात्री केली व खंड्याला म्हणाला, अरे केवढा मोठा साप मारलास र. पण इकडं खंड्याची हालचाल मंदावली होती. किलकिल डोळं करून तो काकामामाकडे बघत होता. काकामामाला कळायला वेळ लागला नाही. खंड्याला नागानं दंश केला होता. दोघांच्या झटपटीत केव्हा हा चावा घेतला गेला याचं खंड्यालाही भान नव्हतं. खंड्याच्या डोळ्यासमोर काजवं चमकू लागलं होतं. त्याला आता मृत्यू जवळ दिसू लागला होता. काकामामाला काय करावं सुचत नव्हतं. काकामामाला झाडपाल्याच्या औषधाची माहिती बऱ्यापैकी होती. साप चावल्यावर औषधाच्या येसूआप्पाच्या त्या डोंगरावर म्हणजे मधनं डोंगर चढून गेलं तरी कमीत कमी मैलभर होतं. खंड्या इकडं आचक्या देत होता. त्याला पाहताच काकामामाच्या पोटात कालवत होतं. जीव तळमळत होता. काकामामानं मागचा पुढचा विचार न करता गडबडीने डोंगर चढायला सुरुवात केली. जाता जाता एकच विचार मनात घोळत होता, काय जरी झालं तरी खंड्याला वाचवायचं. बाकीची जनावरं कुठं आहेत कुठं जातील याची पर्वा काकामामानं केली नव्हती. त्याच्या मनात फक्त खंड्याचीच काळजी होती. काकामामाला वयाच्या मानानं पळणं अशक्य होतं. तरीही तो पळण्याचा प्रयत्न करत होता. काकामामा आपलं वयही विसरून गेला होता. त्याला त्याच्या खंड्याचा जीव वाचवायचा होता. तो रस्त्यानं जाताना खंड्याचा विचार करत चालला होता. किती साथ दिली खंड्यानं, किती जीव लावला त्यानं आपल्याला. खंड्या जणू एक घरचा सदस्य झाला होता. टाकलेल्या भाकरीवरच तो समाधानी असायचा. विहिरीजवळच्या पट्टीत काकामामाचं घोपाट असायचं. काकामामा शेतात काम करत असला की खंड्या खोपाटाजवळ थांबायचा. कोणी आलं गेलं तर त्याची खोपाटाजवळ येण्याची टाप नव्हती. एकदा कोणी नसताना वसंत टेलर खोपटामध्ये कासरा आणण्यासाठी गेला. त्यानं कासरा उचलून हातात घेतला. तेवढ्यात खंड्या आला. वसंत टेलरची घाबरगुंडी उडाली. त्याला बाहेर येताच येईना. जरा तो पुढं आला की खंड्या गुरगुरायचा. वसंत टेलरच खोपट्यातून बाहेर येण्याचं धाडस होत नव्हतं. असं बराच वेळ चालू होतं. पण ज्यावेळी त्यानं हातातील कासरा टाकला त्यावेळी खंड्यानं त्याला जाऊन दिलं. असा हा खंड्या. खंड्याची एक एक आठवण जणू काकामामाचं हृदय चिरून जात होती. आणि एकदाचा काकामामा येसूआप्पाच्या डोंगरावर पोहोचला. साप चावल्याचं जालिम औषध असलेल्या वेली करवंदाच्या जाळीवर पसरल्या होत्या. त्यावेळी तो भराभर तोडू लागला व आपल्या सज्च्या खिशात घालू लागला. असं करत त्यानं बऱ्यापैकी वेल जमा करून तिथून लगबगीनं परत माघारी फिरला. कसाबसा तो डोंगर चढला. तोवर दिवस मावळतीला उतरला होता. काकामामा लांब पावलं टाकत अंतर जवळ करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा सदरा घामानं ओलाचिंब झाला होता. घसा कोरडा पडत होता. असं करत तो खंड्याच्या जवळ पोहोचला. पण खंड्या अजिबात हालचाल करत नव्हता. त्याच्या पोटाकडं काकामामाचं लक्ष केलं तर पोट पण हालत नव्हतं. काकामामाच्या हातातली काठी कधीच गळून पडली होती. खंड्याचं जीभ बाहेर काढली होती. काकामामानं त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्याला गहीवरून आलेलं होतं. त्याचा लाडका खंड्या काकामामाला सोडून गेला होता. जाता जाता खंड्यानं आपल्या धन्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा प्राण दिला होता. त्याच्या इमानदारीनं मोल काकामामाला या जन्मात तरी फेडणं कठीण होतं. पाण्यानं काकामामानं डोळं डबडबलं होतं. खंड्या, हे काय केलंस र तू?
कुठं फेडू तुझे हे उपकार, असं म्हणत काका मामानं गुडघं टेकलं. काका मामाला रडू आवरत नव्हतं. समोर त्याचा लाडका खंड्या तोंड उघडून निपचित पडला होता. काका मामा बराच वेळ गुडघ्यामध्ये आपलं तोंड धरून गप्प बसून राहिला होता. किती वेळ झाला ह्याचं भानच राहिलं नव्हतं. त्याला जनावरांना घराची ओढ लागली होती. काका मामानं गुमानं खंड्याला उचलून खांद्यावर घेतलं व घरचा रस्ता धरला. आज काका मामानं पाऊल उचललं नव्हतं. मनात एका भल्या मोठ्या दुःखाचं ओझं घेऊन तो हळूहळू चालत होता.